क्षेत्र आंधळी पिंपरी आणि त्या गावामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत असतो. महावैष्णव मेळावा साजरा करत असतो. या महावैष्णव मेळाव्यामध्ये छोट्याशा कलाकारांची 12 रुपये सेवा आपण या ठिकाणी आयोजित केली. म्हणून समस्त सप्ताह कमिटी असतील, समस्त ग्रामस्थ असतील, तुमचे श्री पूर्वर्य बाजीराव महाराज असतील, डोईफोडे महाराज असतील, आदी करून सर्वच मंडळी असतील, सर्वांचं आभार व्यक्त कार्यक्रमाला सुरुवात करतो. थोडासा इथं ठेवायचं कारण ते पाच चमकुरा ना तू चवीन गादीवर बस मागे. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गण गायला जातो. भगवान गणपती बाप्पाचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं. यांनी मला अनुसरून सुरुवातीला गण होईल, त्यानंतर गवळणाने कार्यक्रमाला सुरुवात. दादा ए दादा सिस्टीम आलो, तुला विको कमी करायला सांगितलं, तू बेस कमी केलाय. बेस दे, हालो थोडा विको, थोडा दे थोडा, पूर्ण बंद करू नको. हालो हालो राईट. तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथ तुझं नमो नमो. माय बापा गुरु कृपा घना, थोडी या वंदना माया मोह. सज्जन हो, कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी सुरुवातीला गण गायला जातो. भगवान गणपती बाप्पाचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं. कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असल्यामुळे पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या सद्गुरू रायाला. कारण जन्म आईवडिलांनी दिला, लहानाचं मोठं आईवडील करीत असतात, परंतु या जीवाला जीवन जगण्याची दिशा मार्ग सद्गुरू राय दाखवत असतात. म्हणून सद्गुरू राया माझा आनंद सागर, त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नी नेनती जा रूपा, स्वयंप्रकाश रूपा नेने वेद, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी. हा झाला गण. यानंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा छत्रपतींना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात. ओम नमो 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 शिवाजी राजा, नमो 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 शिवाजी राजा, नमो शिवाजी राजा तयासी तत्व माझा, नमो शिवाजी राजा तयासी तत्व माझा, नमो 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 शिवाजी राजा, नमो नमो शिवाजी राजा. अब दुश्मनाला जान लाविला धाक, गुलामगिरीची जान केली राख, दडपशाही जान केली खाक, आणि त्याने फडकविली भगवी ध्वजा, भगवी ध्वजा. अफजल्याचं जान फाडिलं पोट, औशाईस्त्याची जान छाटिली बोट, या स्वराज्याचा जान मिरविला थाट, आणि त्याने सुखी केली प्रजा, ती सुखी केली प्रजा. म्हणून ओम नमो 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 शिवाजी राजा, नमो 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 शिवाजी राजा. झाला. त्यानंतर छोटीशी गवळण आणि कार्यक्रमाला सुरुवात. काय चाललं तुमचं हे? हालो ते इथंच राहणार आहे. पलीकडे सारखा सारखा पलीकडे सारखा पलीकडे आला पाच हो पाच गळणी. बरं का मंडळी,
सर्वांचं लक्ष मावशो हो आत्याबाई सासूबाई माझ्याकडे लक्ष असू द्या. हा तुमच्यासाठी एवढी नटून ठटून आली का नाही त्यामुळे माझ्याकडे लक्ष असू द्या. आल्या पाच हो पाच गवळणी बरं का मंडळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आली अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली आणि भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता गवळणी नटून थटून शृंगार करून नंदराजेच्या अंगणामध्ये जमले. शृंगार करून अलीकडच्या महिलांना लक्षात येत नाही. शृंगार हा शब्द लोप पावत चाललाय. त्यांना मेकअप करून आल्या सांगावं म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आलत्या. पण कोणत्या गवळणीनं कशा प्रकारचा शृंगार केलता त्याचं वर्णन नाथबाबांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे. आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून
साथीदारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गण झाला गळून झाली बरं का या ठिकाणी. गण झाला गळून झाली. आता कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. सिस्टीमवाला भाऊजी थोडा गाताना फक्त विकू द्यायचा, बोलताना बंद करायचा, आवाज द्या थोडा गेन वाढवा. हॅलो 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 थँक्यू. असंच माझ्यावर थँक्यू बरं का मावशी. गण झाला गळून झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते ती म्हणजे अशी बरं का मंडळी. हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मागच्या वर्षी मी तुमच्या बुलढाण्याला आलते बरं काय आहे ना. काय आवाज होतो इथं बुलढाण्याला आलती बरं का मंडळी. तिथं की नाही तिथं की नाही माझं लग्न झालं बाया. तुमच्या गावात चालतं की टेम्पो भरून वराड ही म्हातारी आलती की. आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं. कुठे गेला होती पेंटी आमचं. कुठं बसलंय बाबा या बघा टंगडे लावून बसलाय. मला काय सावडायला आला होईल. आलता का नाही पेंट्या लग्नाला. काय सांगायचंय कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती. टप्पावर बसून आला. आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीलाच गळायला बसलं. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलं. काय सांगायचं मंडळी लग्न एवढं थाटामाटात पार पडलं. पण घाई गडबडीमध्ये तुम्हाला एक दाखवायचं राहून गेलं. माझा नवराच दाखवायचं राहून बघितलं. कुठं बसलं आमचं मिस्टर. ठेवका की पाठीमागची टोपी. कसे बघतेत पाठीमागून बघा. कसे बसलेत बघा जणू काही झेडपीला निवडून आले. कसा दिसते मावशी जोडा. कसा दिसते मावशा जोडा. दिसते का नाही इठल रुक्माई. पण काय सांगायचं मंडळी लग्न झालं. पण तुम्ही म्हणता बायडे तू एवढी तरी नवरा काय एवढा वयस्कर बघा. पण मावशी आमच्या ह्यांचा स्वभाव लय भारी बघा कसे बघतो. आणखी पापणी तरी खाली पाडली. खाली बसव. उठा. किती चांगला स्वभाव मावशी. खाली बस. पाहिलं मावशी नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे. उठ म्हणलं की उठला पाहिजे. आणि एक तडाखा दिला की डांबरीनं पळ सुटला पाहिजे. यांचा स्वभाव मला लय भारी वाटलं. पण काय सांगायचं मंडळी लग्न झालं नांदायला गेले. लग्न झालं नांदायला गेले पण अवलाद लय करून गेले. अहो काय सांगू तुम्हाला. अहो महाराज मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही मावशी. पाहिजे की नाही चांगलं घर. अहो पण साधं यांच्याकडे घर सुद्धा नाही. म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई. आणि येऊ नवरा आणि येऊ ठोंब्या. अहो काय सांगायचे मी म्हणते नसू द्या मावशी चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही. पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे की नाही. पाहिजे की नाही. मोडकच घर आण पडकच छप्पर आण याच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते नको नवराच नको. पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काही रिकामी कमी. पण मला सांगा नेसण्याकरिता चांगली साडी पाहिजे की नाही. पाहिजे का नाही मावशी चांगली साडी. पण लग्न झालं तसं मोडताना एक तरी साडी घेतली का. अहो ह्या पाचीची तुम्ही म्हणताना आता 5 बदलले असते. मग ह्या 5 साड्या कुठून आल्या. ह्या पाचीच्या 5 साड्या आमच्या गुरुवर्य बाजीराव महाराजांनी दिली.
मला म्हटले बाईडे हो तू एवढी चांगली दिसती मग तू साडी का जुनी घातली मग पाचीच्या पाची साड्या मला भेट दिल्या म्हणून तरी मावशी कशी बशी 4 चौकीत आलते नाही तर काय सांगू तुम्हाला अव लग्न झाल्यापासून घरात गाडवरच बसत होती लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी अव यांच्या त्रास नव या 4 वर्षात कधी आंघोळ सुद्धा केली नाही पण उगाच आंघोळची गोळी घेऊन इथं आली